नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर बघ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वी अतिशय सफाईदारपणे खोटं बोलते आणि तिच्या बोलण्यावरती सर्वांनाच विश्वास बसतो. उलट काळजी वाटते. अश्विन म्हणतो, तू महिपतसारख्या माणसाला एकटी भेटायला कशाला गेली होतीस? प्रताप देखील म्हणतो, पण वारंवार तुला खोटं बोलावंच का लागतं? तन्वी म्हणते, बाबा तुम्हाला हे सगळ्यांना आवडलं नसतं म्हणून मी तसं बोलले. सायली म्हणते, अगं किती खोटं बोलशील? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तर तू जेव्हा दामिनीकडे गेली होतीस तेव्हा कोणीतरी म्हणजे तुझ्यासोबत सिनियर असायला हवा होता, मग तो तुझ्याबरोबर नव्हता, तू कशी काय एकटीच त्याच्याशी बोलली? प्रिया अर्जुनच्या या प्रश्नाला सुद्धा अतिशय सफाईदारपणे उत्तर देते. अर्जुन आणि अश्विनमध्ये थोडेसे वाद होतात. अश्विन तिथून निघून जातो आणि अर्जुनही त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. प्रतापला मात्र प्रियाच्या या वागण्यावरती संशय येतो, कारण प्रिया दोनदा खोटं बोलून घराबाहेर गेली होती. इकडे कल्पना तन्वीचं कौतुक करते की तू अश्विनसाठी त्या महिपतशी एकटी लढायला गेलीस. तेव्हा प्रिया कान भरायचं काम करते. काय उपयोग आहे त्याचा? अर्जुन आणि सायलीला माझं म्हणणं कधी पटणारच नाही आहे. त्यांना मी नेहमी खोटीच वाटणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, तुला सांगितलं ना, त्यांचा विचार करू नकोस, अजिबात त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तेव्हा तन्वी म्हणते की मी खरंच खूप लकी आहे की तुम्ही एवढे माझा पाठिंबा देता. तेव्हा कल्पना म्हणते की आम्ही सदैव तुझ्या पाठीशीच असणार आहोत. आता इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणतो, आता प्रिया जर दामिनीला चौकशीसाठी बोलू शकते तर आपल्याकडे येऊ शकते. तितक्यात चैतन्य सांगतो की रविराज सरांनी चौकशीला परवानगी दिली आहे. अर्जुन म्हणतो, ती तर त्यांना द्यावीच लागणार होती, कारण ती कोर्टाची नोटीस ते टाळू शकत नव्हते. सायली म्हणते, मला तर असं झालंय कधी एकदा प्रियाचा खोटेपणा समोर येतोय. अर्जुन म्हणतो की येणार. खोटं बोलणाऱ्या माणसांचं काय असतं ना, त्यांना काय खोटं बोललोय आपण हे वारंवार लक्षात ठेवावं लागतं, आणि जर एकदा ती चूक झाली तर मात्र त्यांचं खोटं पकडलं जाऊ शकतं. सायली म्हणते, प्रिया आपल्याला फसवू शकते पण सायकोलॉजिस्टला नाही फसवू शकणार. अर्जुन म्हणतो, तिने जर एक जरी चूक केली तर लगेच सर्वांसमोर येईल. सायकोलॉजिस्ट लगेच तिचं खोटं पकडतील आणि हे आपल्या खूप फायद्याचं ठरणार आहे. अश्विन प्रियाकडे एकटक पाहत असतो तेव्हा हिला प्रश्न पडतो की हा माझ्याकडे एकटक का पाहतोय? याला काही संशय आला की काय? नाही, असं चालणार नाही, हा माझ्या टीममध्ये असायलाच पाहिजे. तेव्हा ती विचारते की असं काय पाहतोयस तू? अश्विन म्हणतो, काही नाही, माझी प्रेमळ बायको पाहतोय, त्याचप्रमाणे एका वाघिणीसारखी महिपतला धमकावणारी बायकोसुद्धा पाहतोय. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला विचारते की या सगळ्या चौकशीचा फायदा होईल ना? तेव्हा अर्जुन हो नक्कीच असं बोलतो. तेव्हा प्रिया सर्वांना सांगते की मधुभाऊंनी डाव्या हातातून पिस्तूल बाहेर काढला. तेव्हा अर्जुन लगेच तिला थांबवतो. तुमच्या स्टेटमेंटमध्ये अगोदर स्पष्ट सांगितलं होतं की कुठल्या हातातून बंदूक बाहेर काढली हे आठवत नाहीये, मग अचानकपणे हे कसं काय आठवायला लागलं? याचाच अर्थ मिस तन्वी खोटं बोलतीये. आता सर्वांसमोर तिचं खोटं उघड झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.